शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. आसीद् गिरात सदने ब्राह्मणो ज्ञानदुर्बलः दरिद्रो रसविक्रेता वेदधर्मपराङ्मुखः. आपण आज पहिल्या दिवसाच्या द्वितीय सत्राला प्रारंभ करत आहोत. आपण पूर्वीच्या सत्रामध्ये बघितलं की वेद सर्वज्ञ असताना सुद्धा पुराणांची आवश्यकता काय, वेदांची भाषा ही किती कठीण आहे आणि मग ते कठीणपणा कसा असतो त्याच्यासाठी आपण 1-2 श्लोक बघितले. त्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे पुराण श्रवण करायचं आहे. थोडक्यामध्ये थोडं महात्म्य सुद्धा बघितलं की कशाच्या श्रवणाने काय होतं. सूत आणि शौनक यांच्या संवादातून ही कथा आता पुढे जाते. कारण कथा हा जो शब्द आहे याचे अनेक अर्थ आहेत, पण त्याच्यामध्ये वाद, जल्प आणि वितंडा असे काही प्रकार पडतात. बघा, वाद, जल्प आणि वितंडा. वाद या शब्दाचा अर्थ काय? तत्वबुभुत्सोः कथा वादः. एखादं तत्व जाणून घ्यायची इच्छा आणि त्याच्यासाठी जे बोलणं होतं त्याला म्हणायचं वाद. जल्प, जल्प म्हणजे एकाने पूर्व पक्ष करायचा आणि एकाने उत्तर पक्ष, म्हणजे त्याचं उत्तर वगैरे, ह्या असा जो संवाद चालतो त्याला म्हणायचं जल्प. आणि वितंडा म्हणजे काय? की एकाच तर्फे बोलणं, म्हणजे हाच सांगतोय, हा समोरचा ऐकून घ्यायलाच तयार नाही, ह्याला म्हणायचं वितंडा. मग आता हे जे शिवपुराण आहे हे वादामध्ये येतं, जल्पामध्ये येतं का वितंडेमध्ये येतं ते बघा. वाद, तत्वबुभुत्सोः कथा वादः. शौनकांना काहीतरी तत्व जाणून घेण्याची इच्छा आहे. हे कसं, भक्ती कशी वाढेल, विवेक कसा वाढेल, आणि मग त्यांनी जे शिवपुराण सांगितलं त्याच्यामुळे ह्याला वाद याच्यामध्ये हे मोडतं. कथाचे अनेक प्रकार आहेत. कथनात कथा, त्याच्यामध्ये केन प्रकारेण इति कथा अशी पण कथा शब्दाची व्याख्या आहे. हे कसं, ते कसं, शंकरांनी विष का पिलं, त्याच्यासाठी जे उत्तर येईल त्याला म्हणायचं कथा. मला वाटतं मी मागे एकदा तुम्हाला सांगितले की नाही माहिती नाही, पण यथा तथा सर्वथा अन्यथा त्याच प्रकाराने तथा शब्द आलेला आहे. यथा म्हणजे ज्या प्रकारे, तथा म्हणजे त्या प्रकारे, त्यानंतर सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे, अन्यथा म्हणजे अन्य प्रकारे. तसं कथा म्हणजे केन प्रकारेण, कशा प्रकारे. महादेवांनी किरातेश्वर अवतार घेतला. कसा घेतला? शंखचूड नावाचा एक असुर होता, दैत्य होता, त्याला मारलं. जलंधर नावाचा असुर होता, त्याला मारलं. भगवंतांनी समजा आता पुढे यांची कथा येणार आहे, कार्तिक एक इत्यादी, त्याने तारकासुराला मारलं. हे सगळं नेमकं कसं, 12 ज्योतिर्लिंग, अवतार कसा घेतला, युद्धखंडामध्ये तारकाक्ष, विद्युन्माल्या इत्यादी अनेक जण होते, मग ह्या सगळ्यांना त्यांनी कसं मारलं. मला एक न्यायशास्त्रातली एक फार सुंदर व्याख्या आवडते. बरं, एक व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. कथा कशाला म्हणायचं?
नाना वक्तृक पूर्वोक्त प्रश्न प्रतिपादक वाक्य संदर्भ हा कथा. थोडक्यांमध्ये कथेमध्ये अनेक जण पाहिजेत. म्हणजे फक्त वक्त्यानेच कथा करायची असं नाही. एखाद्या वेळेस जर वक्त्याचा म्हणजे जर हे होत असेल, तुम्ही हे थोडं असं नाही सांगायला पाहिजे, असं होतं ते, हे श्रोत्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे. वाद, जल्प आणि वितंडा याच्यातील जो वाद नावाचा प्रकार आहे बघा. आता ही कथा सुरू झाली कुठली, हा जो आता हे पुढे जे सांगणार आसेत किरात नगरे वगैरे, हे कधी सांगितली सूतांनी? आधी त्यांनी विचारलं. असं आपल्याकडे एक नियम आहे, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात नचा न्यायेन पृच्छतः. विचारल्याशिवाय सांगू नये म्हणे. एक फार सुंदर त्यांनी हे विचारलं की तुम्ही म्हणताय ना ह्या शिवपुराण ऐकण्याने अमुक अमुक पवित्र होतो. जवळपास 9 श्लोकांमध्ये कोण कोण पवित्र होते त्याची यादी आहे. कोण कोण पवित्र होतं? फार सुंदर प्रश्न आहे. के विशुद्धंत्यन या कथया पापी न कलो. कोण कोण विशुद्ध होतं, शुद्ध होतं सांगा बघा. ये मानवाहा पापकृतः. बघा बरं आता याच्यामध्ये आपण कुठं सापडतो का बघा. आणि जर आपण सापडत असू तर असं समजा आपण पण पवित्र होऊ. बघा काय काय यादी आहे. आपल्या आपल्या मनाला विचारायचं, आपण ह्याच्यात सापडतोत का? नाही तर हात वर करताल. कोणीच हात वर करू नका. मी अजिबात नाही असं म्हणू नका. पहिल्यांदा सांगितलं पापकृतः. बघा बरं, म्हणे जे नेहमी पापच करत असतात, थोडक्यामध्ये ज्याला दुसऱ्याचं चांगलं देखवतच नाही, याचं चांगलं कसं झालं असं ज्याला वाटेल तो सुद्धा पवित्र होतो म्हणे. त्याच्यानंतर दुराचार रताहा, कुकर्म कर्मामध्ये प्रवृत्त असतो. त्यानंतर तृष्णाकुलाहा, कितीही मिळालं तरी ज्याला कमीच वाटतं आणि सारखं अजून मिळावं अजून मिळावं अजून मिळावं असं वाटत असतं, आशांना कधीच सुख मिळत नाही. पण म्हणे असे व्यक्ती सुद्धा जर कथेमध्ये आले तर ते पवित्र होतात. कसं आहे पवित्र होतात याचा अर्थ काय आहे? कथेमध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे जर आचरण केलं तर पवित्र होतात. नाहीतर कथेमध्ये सांगितलंय अमुक अमुक केल्याने तृष्णा नष्ट होते, पण नुसत्या श्रवणाने नाही. कसं आहे, कथा ऐकली की भक्ती वाढते, पण भक्ती वाढण्यासाठी प्रल्हादाने जसे कार्य केलेत, मी मान्य आहे 100% नाही, त्याच्यातील 1-2% तरी आपण वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की नाही? आपण जर काहीच केलं नाही आणि ते होऊन जाईल, जर सांगितलेच न बसल्या जागी जरी आपोआप ते मुक्त होतात, तसं नाही. आपल्याला काहीतरी त्याला प्रयत्नाची सुद्धा जोड पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलंय स्वधर्म किंवा स्ववर्णाश्रम धर्मेभ्यः वर्जिताः. आपल्याकडे 4 वर्ण सांगितलेले आहेत. ब्रह्मचारी आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थी आहे, संन्यासी आहे, त्याच्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण आहेत, आश्रम आहेत. या आपल्या नियमांना आता प्रत्येकाचे एक वेगळे नियम आहेत. पुढे एका अध्यायात ते पण येणार आहेत की प्रत्येक वर्णाचा प्रत्येक आश्रमातल्या असलेल्या लोकांनी कसं वागावं. पण असं आता उद्या आपण नियम बघणार आहोत, पण याच्यापासून जे विन्मुख झालेत ते सुद्धा म्हणे कथा श्रवणाने चित्तशुद्धीद्वारा मुक्त होतील. मनातून त्या ज्याप्रमाणे त्या ह्यांनी कथा ऐकली धुंदुकारीनी,
म्हणून बघा तुम्ही, सर्वैही श्रवणम कृतम, भागवतात वर्णन आहे, ऐकलं सगळ्यांनी, पण मुक्त झाला फक्त धुंदुकारी. का? धुंदुकारी हा व्हॉट्सअप न बघता कथा ऐकत होता. फार तिथला एक फार मला आवडता श्लोक आहे. त्या ह्यांनी गोकर्णाने विचारलं त्या देवदूतांना, सगळ्या एवढ्यांनी कथा ऐकली ना विमान एकट्याला, त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलंय, विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चला मतिहि एवं आदिकृतंचेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. अशा पद्धतीनं ऐकलं तर फळ आहे, नुसतं बसण्याने फळ नाही. म्हणजे फळ नाही याचा मिळणारच नाही असं नाही, पण जेवढी याची ताकद आहे, या पुराणाचं महात्म्य एवढं आहे. कसं फळामध्ये सुद्धा काही तारतम्य असेल की नाही. बर, वर्ण ह्याच्यातून जे विमुख आहेत ते सुद्धा पवित्र होतील. अजून छलछद्म करायेच, जे कपटी लोक आहेत ना, दुसऱ्यांना फसवतात, ते सुद्धा कथेने मुक्त होतात म्हणे, त्यांची सुद्धा चित्तशुद्धी होते. म्हणून बघा, ज्या ज्या कथा आहेत, जे जे पापी आहेत ते लगेच मुक्त झालेले नाही आहेत. आधी चित्तशुद्धी, नंतर प्रायश्चित्त असं सांगतात. आजामिळाने ते एकदा नारायण म्हटलं मुक्त झाला, तसं नाहीये. भागवतात स्पष्ट आहे, नारायण म्हटल्यानंतर पुन्हा तो वनात गेलेला आहे, सर्वस्वाचा त्याग करून तिथं तप केलेला आहे आणि मग मुक्त झालेला आहे. पण ती बुद्धी होण्यासाठी कथेची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर सांगितलं दुर्धिया. दुर्धिया म्हणजे धी म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी वाईट आहे तो सुद्धा पवित्र होतो. मलिनाहा, मलिन म्हणजे काय? ज्याचे कपडे मळलेले आहेत तो सुद्धा असं नाही. ज्याचं अंतःकरण मळालेलं आहे तो सुद्धा पवित्र होतो. म्हणजे आता हे तुम्ही सगळं सांगितलं, ते शुद्ध्यंती ते शुद्ध्यंती ते शुद्ध्यंती, पण आता उदाहरण सांगा. मग त्यांनी सांगितलं, आसीत किरात नगरे, एक किरात नावाचं नगर होतं आणि त्या ठिकाणी देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कसा होता त्याचं वर्णन केलंय. संध्या स्नान परिभ्रष्ट. ब्राह्मण होता पण संध्या करत नव्हता. त्याच्यानंतर वैश्यवृत्तीपरायण, म्हणजे व्यवसाय करून पैसे कमवायचा. वेद धर्म परांगमुखा, त्याला धर्मच मान्य नव्हता, अतिशय पापी होता. एके दिवशी फिरता फिरता एका नदीवर गेला आणि त्या ठिकाणी त्याने एक शोभावती नावाची एक वेश्या होती, त्याला त्यांनी पाहिलं. विचारलं, लग्न करशील? म्हणे हो करेन. आणि तिच्यासोबत लग्न केलं. राहू लागला त्या वेश्येसोबत आणि हळूहळू हळू इतके पाप करू लागला, इतके पाप करू लागला. त्याच्या असं म्हणतात, असं वर्णन आहे, मात्रा पित्रा तथा पत्न्या वारितोपी पुनः पुन्हा. त्या आईनं सांगितलं, बाळा असं वागू नको. वडिलांनी सांगितलं असं वागू नको. त्याच्या पूर्वीच्या पत्नीने सांगितलं असं वागू नको, पण ऐकायचं नाही. त्याचे पापांचं वर्णन केलंय. अभक्ष्य भक्षक, नाही नाही ते खायचा. त्याच्यानंतर त्याचं आवडतीचं एक कार्य होतं, एक पात्रे सदा भौक्षित, म्हणजे त्याला एका ताटात जेवायची सवय होती. आता एक विषय निघाला म्हणून सांगतो की उष्ट खाणं, एका ताटात जेवणं हे कोणाला जमतं? असं वर्णन आहे की
आईने सुद्धा उष्ट खाऊ नये म्हणे मुलाचं. फक्त पत्नीला अधिकार आहे पतीचं उष्ट खाण्याचा. पती ज्या ताटात जेवेल नंतर त्याच ताटामध्ये पत्नी सुद्धा जेवू शकते. पण इतरांना अधिकार नाहीये असं वर्णन आहे. म्हणजे उष्ट खाल्ल्याने माणसाच्या बुद्धीमध्ये परिणाम होतो, त्याची बुद्धी सात्विक राहत नाही. हा देवराज होता ना, त्याला उष्ट खायची सवय होती. असं म्हणतात एके दिवशी फिरत फिरत पापचर कर्म करत करत प्रयागला गेला आणि फिरत फिरत एके ठिकाणी त्याला एक मंदिर दिसलं. ते होतं महादेवाचं. त्या मंदिरात गेला. कशासाठी? मला आराम करायचा आहे थोडा. म्हणजे थोडक्यामध्ये असं समजा की फिरून फिरून त्याने एक हॉटेल बघितलं आणि त्याच्यात गेला. त्याच्या दृष्टीमध्ये ते हे नव्हतंच, मंदिर नाहीच. गेला, आराम करू लागला. काय त्याचं दैवयोग प्रारब्ध म्हणा, त्याला त्याच ठिकाणी एवढा ताप आला, एवढा ज्वर आला, त्याला हलताच येत नाही. तर काय करावं काय करावं, जाता येत नाहीये. पण इथं तर त्या मंदिरामध्ये देवदेव करतायत लोक, ह्याला बघावं हे होत नाही ना. ते मी एवढा पाप कर्म करणारा, माझ्या समोर हे असं भगवंताचं नामस्मरण. आणि त्या त्रासामुळे दैवयोगानं प्रारब्धानं त्याचं त्याच मंदिरात मृत्यू झाला. त्या ज्वरामुळे झालं. ते सगळे मृत्यू झाल्यानंतर आले कोण? यमदूत आले. आणि मग त्याच ठिकाणी भगवान शिवशंकरांचे गण आले. त्यांनी सांगितलं थांबा, ह्याला घेऊन जाऊ नका. म्हणे का? म्हणे ह्याने अंत्यकाळी ह्याचा प्राण कुठे गेलाय? मंदिरात गेलाय. मग असं जाता येईल का? नाही. बघा भगवान शिवशंकर एवढे भोळे आहेत. म्हणजे तो बसलाय कशासाठी? आराम मिळावा. पण भगवंतांनी काय विचार केला? नाही, माझ्या समोर बसला होता ना, नाही मग याला मी मुक्त करेन. ते गेले यमाकडे. हे खरं आहे का काय सांगा? यमाने सांगितलं त्या यमदूतांना तुम्ही बसा. त्या रुद्रगणांना सांगितलं तुम्ही ह्याला घेऊन जा. त्यांनी सांगितलंय की जो भगवान शिवशंकरांच्या सान्निध्यात सुद्धा असेल त्याला यमपुरीमध्ये जागा नाही. असं म्हणतात की त्याला साक्षात भगवान शिवशंकरांचं स्वरूप प्राप्त झालं. कशामुळं? फक्त बसल्यामुळं. म्हणे ठीक आहे, पाप करणारा मुक्त झाला. म्हणजे असे एकच उदाहरण आहेत का अनेक आहेत? म्हणजे सांगण्यासारखे तर अनेक आहेत, पण मी फक्त तुला असं एक उदाहरण सांगतो की ज्याने पापाची पराकाष्ठा केलेली आहे. असं वर्णन आहे. सूत महर्षी सांगतायत की समुद्र तटावर एक बाष्कल नावाचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये बिंदुग नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी आहे चंचुला. चांगलं आहे की नाही नाव? चंचुला. ह्या बिंदुगाचा एक स्वभाव होता बरं. तो देव मानत नव्हता. तुम्हाला एक सांगू का? आजकाल सुद्धा समाजामध्ये बरेच बिंदुग आहेत की नाही? की असे बिंदुक म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही. पूज्य साखरे महाराजांचं तुम्ही कधी नाव ऐकलं असेल. आळंदीला आता सुद्धा त्यांचा मठ आहे, आश्रम आहे. साखरे महाराजांच्या चरित्रात मी एकदा ऐकलंय, असं वाचलेलं आहे की साखरे महाराज एकदा काशीला गेले म्हणे. आणि लोक आले, भेटले वगैरे सगळं झालं. मग एक माणूस आला घेण्यासाठी. महाराज चला घेऊन जातो. बसले ते. आणि जाता जाता त्या माणसाने सांगितलं तुम्ही कथाकार आहेत? म्हणे हो. तुम्ही कीर्तनकार आहेत? म्हणे हो.
ते काय पूर्वीच्या काळामध्ये वाहन म्हणजे काय, ते बैलगाडी वगैरे असायची म्हणे. ते साखरे महाराज त्या बैलगाडीत जाऊ लागले. ते विचारलं, महाराज मी खरं सांगू का म्हणे तुम्हाला? म्हणे काय? तुम्ही मला रागावणार नसाल तर मी सांगतो. म्हणे सांग. म्हणे महाराज मी देव मानत नाही. साखरे महाराजांनी काय सांगावं त्याला? त्यांनी असं तिथं हे केलंय की पहिल्यांदा तर महाराज खूप हसले म्हणे. तो माणूस म्हणाला, महाराज हसायला काय झालं? मी म्हणालो की मी देव मानत नाही. साखरे महाराज म्हणाले, तू काय सांगतोस म्हणे देव मानत नाही? माझ्या ह्या गाडीचे बैल सुद्धा देव मानत नाहीत म्हणले. म्हणजे जे देव मानत नाहीत ते कोण झाले? बैल. मग असे हे बिंदुक रूपी बैल समाजामध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. मी देव मानत नाही. शास्त्रकारांनी जो देव मानत नाही त्याला एक फार सुंदर उपमा दिली बरं. ये मानुष्यम सर्व यत्नैहि अलभ्यम. म्हणे अनेक प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच काळानंतर सुद्धा जे मिळू शकत नाही असं मानुष्यम म्हणजे मनुष्य देह. सर्व यत्नैहि अलभ्यम. सहज सहज मिळत नाही. आपल्याला वाटतं हा देह सहज मिळतो, तसं नाहीये. उपनिषद बघा, एक देह जन्माला येण्यासाठी त्याचे मागचे किती कर्मांचं काय काय असतं त्यानुसार त्याची गणना होत 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 तो पृथ्वीवर येतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. जंतूना नरजन्म दुर्लभम. कितीतरी उदाहरण आपल्याला प्रमाण देता येतील. मी काय आता प्रमाण देणार नाही, पण काय सांगितले त्यांनी, ज्या माणसाला मनुष्य जन्म मिळून तो संप्राप्यापी श्रीहरी नो भजनते, भगवंताचे भक्ती किंवा भगवंताला मानत नाही, त्याला एक हे दिलंय, ते विज्ञेया मानवाहा शृंगपुच्छैहि हीना लोके सैरिभा ऐंद्रियाक्ताः. म्हणे शेपूट आणि शिंग नसलेले ते बैल आणि म्हशी आहेत म्हणे. म्हशी आहेत कोण? जे देव देवता मानत नाहीत. हा त्याच्यातलाच होता बिंदुक. अतिशय पापी, एवढा पापी होता, एवढा पापी होता. पण एक त्याचं काय भाग्य, महत्भाग्य बघा, त्याची पत्नी मात्र चांगली होती. अतिशय धार्मिक होती, देवकार्य देवाला मांडणारी होती. त्या चंचुलेला फार वाईट वाटायचं की माझा पत्नी असा आहे, स्वैराचारी आहे, कसंही करतो, कुठेही राहतो, त्याला कळत नाही, काही नाही, किती समजून सांगायचं, आणि मी तरी मग किती वेळ चांगलं राहायचं. म्हणजे माझा नवरा कसाही वागणार आणि मी मात्र त्याच्या चुकांवर पांघरून घालून मी देवदेव करणार, असं ती चंचुला म्हणाली. वस्तुतः ती पतिव्रता होती बरं. पतिव्रता या शब्दाचा अर्थ माहिती आहे मला एकाने सांगितलं, पतिव्रता म्हणजे काय माहिती आहे? म्हणलं काय? त्यांनी व्याख्या अशी केली, म्हणे जे नवऱ्याला आधी जेवायला घालते नंतर आपण जेवते ती पतिव्रता. ते अशी कथा सांगतात. ते एक नवीन लग्न झालेलं आणि त्याची बायको त्याला रोज म्हणायची म्हणे नवऱ्याला, आता नवऱ्याला बिझनेस काय नोकरी असेल, तुम्ही कामावरून घरी आल्याशिवाय मी जेवतच नाही म्हणायची, तुमच्याशिवाय अजिबात मी जेवत नाही, मी पतिव्रत आहे. तर नवऱ्याला एवढा आनंद व्हायचा, तो एवढा म्हणजे जे जे लोक भेटतील, मित्र भेटतील, प्रत्येकाला सांगायचा, काय सांगावं तुम्हाला, माझं काय भाग्य आहे. म्हणे काय झालं, मला काय सांगावं, मला एवढी सुंदर बायको मिळाली, मी जेवण केल्याशिवाय अजिबात जेवत नाही. बरेच दिवस झाले सांगू लागला. एके दिवशी झालं असंच, हे नवरा गेला निघून कामाला. ते मित्रांनी सांगितलं
तू एक परीक्षा घे म्हणे तुझ्या बायकोची, ती खरं बोलते का खोटी. आणि काय करू, घरातून निघायचं नाटक कर आणि घराच्या मागच्या खिडकीत जाऊन दिवसभर बायको काय करते ते बघ. तुम्हाला पुढचं उदाहरण कळालं वाटतं काय सांगायचंय. त्यांनी सांगितलं माझ्या पत्नीवर असं म्हणतं का, मला विश्वास आहे माझी बायको माझ्याशिवाय खात नाही. म्हणजे तुम्ही बघा तरी, मग एक दिवस प्रयत्न करायला काय हरकत आहे. बघा तुम्ही घरातून पत्नीला सांगा निघालो म्हणून, गाडी असं थोडा आवाज करा गाडीचा, निघण्यासारखं करा, मागं येऊन बघा पत्नी काय करते. हे तर एके दिवशी सांगितलं ठीक आहे बघा म्हणे, तुम्ही फार आता संशय घेताना, आज काय ते सिद्धच करतो. झालं, दिवस उजडला, काय जेवला, झालं, गेला बाहेर, मागच्या खिडकीत येऊन बसला. म्हणे 1 तास झाला आणि 1 तासानंतर एक संत्री विकणारा आला. झालं, तो ओरडू लागला संत्री घ्या संत्री. लगेच ती बाई बाहेर गेली. का हो, कसे दिले म्हणे संत्री. त्याने सांगितलं काही नाही म्हणे, 50 रुपयाला घेऊन टाक म्हणे, 1 किलो काय डझन किती घ्यायचे घेऊन टाक, किती पाहिजेत तुला. असं बरं मला द्या. तिने ते संत्री खाल्ले. त्याच्यानंतर म्हणे एक ऊस विकणारा आला. बघा बरं, तिने ते 5 रुपयाचे 2 ऊस घेतले आणि ती ऊसही खाल्ले म्हणे. त्याच्यानंतर एक पेढेवाला आला. तिने 1 पावशेर पेढे घेतले, पेढे एकट्यानंच खाल्ले. मग मात्र आता नवऱ्याला राहवलं नाही. रागानं आला समोर. आल्या आता ते कसं चेहऱ्यावरून ओळखते ती स्त्री, आपला नवरा कुठल्या ह्याच्यात आहे. आता झालं, बघितल्या तिने विचारलं का हो, असे का करता घुसफूस. म्हणला रागानं, असे का करता घुसफूस. त्याने सांगितलं तू खाय 5 रुपयाचे 2 ऊस. ते म्हणाले का हो, असे का करता, असं का घेता आडेवेडे. त्याने सांगितलं तू खाय पावशेर पेढे. तो मग बायको म्हणाले आज तुमचं बिघडलेलं दिसतंय तंत्र. म्हणलं तू काय आता संत्रे म्हणला. मग त्या बायको लक्षात आलं, मी जे खाल्लं त्याला कसं कळलं. मग त्या बायकोने विचारलं हे सगळं तुम्हाला कसं कळलं. मग नवऱ्याने विचारलं तुला माझ्याशिवाय कसं गिळलं. आता मला सांगा, याला पतिव्रता म्हणतात का. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हे जे तुकाराम महाराजांचं वचन आहे ते हे असं का. हे विनोदाने हे कथा सांगितल्या जातात. मग खरी पतिव्रता असं नाहीये. आपल्याकडे पतिव्रतेच्या अनेक याद्या दिलेल्या आहेत. कोण कोण होऊन गेलं. उपनिषद जर आपण बघितली, पुराणांमध्ये अनेक नावं आहेत. लोपामुद्रा असतील किंवा अरुंधती असतील, अनुसूया असतील, अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये. मंदोदरी असेल, द्रौपदी असेल, सगळे आपण बघू शकतो. ह्या सगळ्या ह्यांचं जर जीवन बघितलं तर खरं पतिव्रता म्हणजे काय ते आपल्याला कळेल. त्या चंचुलेने विचार केला, मी एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण नवरा काही सुधरत नाही. मग आता काय करायचं. म्हणे आता मीच बिघडणार. बघा बरं, या कथा सुद्धा आपल्याला जीवनामध्ये कसं वागावं हे शिकवतात. माझा नवरा चांगला वागत नाही ना, आता मी बिघडणार. कसं आहे, पतिव्रता स्त्री जर बिघडली
नाही त्याचं घर नष्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आपल्याकडे असं वर्णन आहे, 7 जणांनी ही पृथ्वी धारण केलेली आहे. 7 जण आहेत म्हणून पृथ्वी टिकलेली आहे. गोभीर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानशीलैश्च सप्तभिर धार्यते मही. बघा, कोण कोण सध्या पृथ्वीवर आहेत म्हणून पृथ्वी टिकून आहे. हे जर एवढे नष्ट झाले तर म्हणे मग पृथ्वी नष्ट व्हायला, प्रलय यायला वेळच नाही. कोण कोण? पहिल्यांदा नाव दिले गोभिः. म्हणे ज्या ठिकाणी गाय असतील किंवा जोपर्यंत गायींचं पालन होईल तोपर्यंत पृथ्वी टिकून आहे. त्यानंतर विप्र, जोपर्यंत काय आहे, वेदरक्षण करणं हे या विप्रांचं कार्य आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत विप्र आहेत तोपर्यंत पृथ्वी टिकून आहे. त्याच्यानंतर सांगितलं वेदैही, वेद जोपर्यंत आहेत तोपर्यंत पृथ्वी टिकून आहे. आणि त्याच्या पुढे सांगितलेलं आहे सतीभिः, म्हणजे पतिव्रता स्त्रिया जोपर्यंत आहेत तोपर्यंत पृथ्वी टिकून आहे. सत्यवादिभिः, सत्य बोलणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत पृथ्वी टिकून आहे. अलुब्धैः, जे लोभी नाही आहेत तोपर्यंत टिकून आहे. आणि दानशीलैश्च, जे दान वगैरे करण्यामध्ये तत्पर असणारे लोक आहेत तोपर्यंत बघा, सप्तभिर धार्यते मही, या 7 जणांकडून पृथ्वीचं धारण केल्या जातं. मग आता पतिव्रता जर बिघडली तर मग मात्र घराचा नाश होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्याकडे असं वचन आहे की घर कोणामुळे टिकतं. आपल्याला वाटतं की बऱ्याच जणांना असं वाटतं मी घरात कमवतो म्हणून घरचे जगतात. असे मी बरेच जण बघितलेले आहेत की ज्यांना गर्व आहे, ह्या बायकोला काय, ती काय रुपये तरी कमवते का, सगळं आहे ते माझ्यावर चालतं. पण शास्त्रामध्ये वचन आहे, घर कशाला म्हणायचं. बघा, घर कशाला म्हणायचं, फार सुंदर वर्णन आहे. न गृहम गृहमित्याहुः, हे जे बांधलेलं असतं ना, आपण जे बांधतो, वास्तुशांती करतो, सिमेंटचं विटांचं वगैरे, ते घर नाही. त्याला आम्ही घर म्हणायला तयार नाहीत. मग घर कशाला, गृहिणी गृहमुच्यते, त्या घरामध्ये जी गृहिणी असते तीच खरं घर आहे. जर गृहिणी नसेल, गृहंतु गृहिणीहीनम, घरामध्ये गृहिणी, चांगली गृहिणी नसेल तर ती गृहिणी, मग ते घर नाही, मग ते काय आहे, कांतारात अतिरिच्यते, म्हणजे एकानं भयानक वनापेक्षा ते भयंकर आहे. घरात असून सुद्धा कोणतं घर वनापेक्षा भयंकर आहे, ज्या घरामध्ये पतिव्रता स्त्री नाही. ही वाटेल तसं वागायला हिने सुरुवात केलं. कसं असतं की जोपर्यंत माणूस पापाला भीत असतो तोपर्यंत माणूस पाप कर्म करत नाही. पण एकदा पाप पुण्य मानणंच त्याने सोडून दिलं मग मात्र त्याची अधोगती व्हायला सुरुवात होते. तो वाटेल तसा वागू लागला, ती पण कशीही वागू लागली. आणि एके दिवशी बराच काळ गेल्यानंतर त्या बिंदुगाने चंचुलेला परपुरुषासोबत एकदा बघितलं. राग आला, तिला धरलं, घरी नेलं आणि घरी गेल्यानंतर एवढं मारलं त्या चंचुलेला. तुला कळत नाही का, असं कुठं परपुरुषासोबत राहते, तुला कळतं का काहीतरी. मग हिने सांगितलं, मी काय करू म्हणे, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही कसंही वागता. बिंदुकाने काय सांगितलं ते सगळं ऐकल्यानंतर, ठीक आहे म्हणे, तुला असंच वागायचंय ना, एक काम कर, तू कसंही वाग, मी कसंही वागतो, पण
तू कमवलेले पैसे मला द्यायचे. हा बिंदुक असं म्हणतो. ठीक आहे. बऱ्याच दिवसानंतर काय आता काळ आहे, काळ जात राहणार. तो म्हातारा झाला आणि तो बिंदुक मेला. मला सांगा, असे कर्म करत असताना मृत्यू आल्यानंतर तो काय भगवंताकडे जाईल का? नाही जाणार. त्याची गती चांगली नाही होणार. कसं आहे, ज्याचं तरुण पण चांगलं गेलं नाही, त्याचा म्हातारपण आणि त्याचा मृत्यू हा फार वाईट जातो. तरुणपणामध्ये वाटेल तसं जर आपण आचरण केलं तर त्याचा पुढचा काळ फार भयानक जातो. आता काय होतं, किती वाजताही झोपलं, किती वाजताही उठलं, काय होतं, किती वाजताही जेवलं, आम्हाला आता काही त्रास होतो का? नाही होत. मग आम्ही कसंही वागू. 35व्या वर्षी शुगर. मग एक 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 ते सगळं बाहेर काढतं. म्हणून महाभारतात वचन आहे, आपलं जीवन कसं घालावं. बघा, जीवन म्हणजे जगावं कसं. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. दिवसभर असं कार्य करा की रात्री आपल्याला सुखाने झोप लागावी. एवढंच कशाला, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्ष सुखम वसेत. 8 महिने असं काम करा, तुमचं वर्ष चांगलं जावं. पुढे सांगतायत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्ध सुखम वसेत. तुमचं तारुण्य तुम्ही असं घाला की त्या तारुण्यामुळे तुमचा वृद्धापकाळ चांगला जाईल. आणि एवढं इथंच थांबले नाहीत ते, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. आणि आयुष्यभर असं वागा की मृत्यूनंतर तुमचा प्रवास चांगला होईल. पुढचा प्रवास कशा सांगितलाय, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. आपल्या आपल्या केलेल्या कर्मानुसारच आपल्याला पुढचं सगळं करावं लागतं. चांगला देह, वाईट देह, हे सगळं कसं आहे, आपापल्या कर्मानुसार. धन हे सगळं कुठपर्यंत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धनाने भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारे जनस्म. कसं आहे माहिती आहे का, हे सगळं आपण वारंवार ऐकतो, पण इकडून ऐकतो आणि इकडून, त्याच्यामुळे आपल्याला पापापासून निवृत्त होण्याची शक्ती मिळत नाही. या बिंदुगाचा अंत्यकाळ एवढा बेकार झाला आणि त्याच्याच प्रभावाने असं वर्णन आहे की तो पिशाच्च झाला. बराच काळ गेला. एके दिवशी ती जी चंचुला होती ती फिरत आता बिचारी एकटी राहू लागली आणि फिरता फिरता ती एके दिवशी गोकर्णाला गेली. कशासाठी? काही नाही, खायला काही मिळेल बघावं. काय तीर्थक्षेत्र असलं की तिथं काहीतरी मिळतं आपल्याला, बघूयात काही मिळतं का. ती तिथं गेली. फिरत मला एक ह्याच्यातलं फार सुंदर एक वाक्य आवडलं, एक श्लोक आवडला. बरं, असं वर्णन आहे, योषिताम जारसक्तानाम नरके यमकिंकराः संतप्त लोह परिघम क्षिपन्ति स्मर मंदिरे इति पौराणिकेनोक्ताम श्रुत्वा वैराग्यवर्धिनीम कथाम आसीद्यो दिग्ना चकंपे तत्र साच वै. काय झालं, ती जेव्हा गोकर्णात गेली ना, एका ठिकाणी, जसं आपल्या वैदिकाश्रमामध्ये जसं शिवपुराण चालू आहे ना, तर असं समजा की ते आता हे गोकर्ण आहे असं समजा. कसं आहे, आपल्याला भगवान शिव म्हणजे शंकरांच्या कथा ऐकून आपल्याला गोकर्णाला जायचं नाही, आपल्याला इंदोर गोकर्ण करायचे आता 7 दिवसामध्ये असं समजा. जाऊ लागले ते हे गोकर्ण आहे, ती चंचूला जाऊ लागली आणि नेमकं अशीच कथा चालू होती. एक 7:30 वाजलेले होते
आणि नेमकं तेवढ्यामध्ये तिने ऐकलं. त्या कथाकार कथेमध्ये सांगू लागले की जी स्त्री परपुरुषाकडे वाईट नजरेने पाहते म्हणे तिला भयानक अशा नरक यातना होतात. झालं हे वाक्य तिनं ऐकलं. पटकन मध्ये गेटचा रस्ता कुठं आहे तिने पाहिलं. मग खाली एक जण होते, कुठं चालू आहे कथा म्हणे वरच्या मजल्यावर. आली इथं येऊन बसली. सगळी कथा शांततेनं तिनं पहिल्यांदा ऐकली. म्हणे बघू तरी अजून काय सांगतात काय नाही, अजून अर्धा तास बाकी आहे. झालं बराच वेळ बसली. कथा झाली. कथा झाल्यानंतर ती त्या कथाकार गुरुजींकडे गेली. गुरुजी तुम्ही कथेमध्ये आज काय सांगितलं? ते काय झालं? नाही ते परपुरुषाकडे गेल्यानंतर काहीतरी नरकात जातं वगैरे काहीतरी यातना सांगितलात. म्हणे हो. म्हणे काय यातना सांगितलात? म्हणे संतप्त लोह परिघम क्षिपंती स्मर मंदिरे. म्हणे यमराज ते तापलेलं लोखंड हे करतात, त्याला एक छानपैकी मिठी मारायला मारतात, तर ते फार थंड लागतं तिथं असं केल्यानंतर. एवढ्या भयानक यातना आहेत? म्हणे हो. गुरुजी मी खरं सांगू का तुम्हाला? म्हणे काय? तुम्ही जे जे सांगितलंय ना ते मीच स्वतः सगळं केलेलं आहे. मीच एवढी पापी आहे. मला नरकात जायचं नाही. मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा. कसं आहे बघा, चूक होणं फार वाईट नाहीये, पण चूक झाल्यानंतर ठीक आहे. आता आपल्याकडे म्हणतात मनोज गलती का पुतला है जो अक्सर हो ही जाती है, जो गिर कर फिर संभल जाए उसे इंसान कहते है. चूक झाली, माणूस आहे, चूक होणारच. पण चूक झाल्यानंतर एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितलं की अरे तू चुकतोयस असं म्हणल्यावर तरी ज्याला सुधारण्याची बुद्धी होते त्याचं कल्याण होतं. पण कितीही सांगितलं की मी चुकलोच नाही असं जर तो म्हणू लागला तर त्याचा उद्धार होईल का? किंवा तो चांगल्या मार्गाला लागेल का? नाही लागणार. हिने स्वतः सांगितलं माझी चूक झाली. म्हणजे ठीक आहे, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. मला आता मी काय करू सांगा? या पापापासून मी बाजूला कशी होऊ? मला नरकात जायचं नाही. तिची बुद्धीच पालटली. काय बुद्धीचं वैभव काय आहे? तुम्ही जर हरिपाठ, माऊलींचा हरिपाठ बघितला, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. त्या बुद्धीनं काय विचार करायचा आहे? भगवंताचा विचार करायचा आहे. पश्चाताप झाला. तुकाराम महाराजांचं एक फार सुंदर एक वचन आहे बघा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणजे मागे ठीक आहे, घडल्या ना तुमच्याकडून चुका झाल्या ना, मग आता ज्या अर्थी जाऊ द्या बाबा, माझ्याकडून मागे एवढ्या चुका झाल्यात ना, मग आता उरले, मला कळालंय असं असं वागलं पाहिजे, पण इतके वर्ष मी असं वागलो, एवढं आता राहिलेच किती आयुष्य, तेवढंच चांगलं वागून काय उपयोग आहे असं म्हणायचं नाही. ठीक आहे, कळालं ना आता हे वाईट आहे. तुकाराम महाराजांचे असे कितीतरी अभंग आहेत. स्वतः ते काय म्हणतात, पुढे जामीन आहे तुका. तुम्ही आत्तापासून चांगलं वागायला सुरुवात करा, तुमचं कल्याण होईल, याची जबाबदारी मी घेतो. जामीन आहे तुका. म्हणून त्यांचा एक फार सुंदर अभंग आहे बघा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हितते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. बघा अभंगाची सुरुवात कुठून आहे? आता तरी पुढे. आता हा शब्द कधी वापरतो? आता म्हणजे अथ संस्कृत मध्ये काय आहे? आता तसा तो
वाद खूप मोठा आहे. म्हणजे आता शब्द कधी वापरावा, मग अथ शब्द आचार्यांनी वापरला ना, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. मग त्या ठिकाणी जो अथ शब्द आलेला आहे, मग तो अनंतार्य म्हणजे अथ म्हणजे नंतर का अथ म्हणजे आता म्हणजे प्रारंभ. बघा, अथ योगानुशासनम, योगसूत्राची सुरुवात आहे. पतंजली काय सांगतायत, मी आता योगसूत्र सुरू करतोय. म्हणजे इथं अथ शब्दाचा अर्थ काय, आता. पण अथ अजून कुठं वापरतात, आता. असं बघा, 8 महिने 10वीचा मुलगा आहे, अभ्यासच केला नाही, 9 महिने झाले, परीक्षा यायला आता फक्त 1 महिना राहिलाय. आता बघा, आता आई काय म्हणते, अरे बाबा आता तरी अभ्यास कर, 1 महिन्यावर परीक्षा आली, आता तरी. म्हणजे आता तरी इथं अर्थ काय आहे, इतके दिवस झाले नाहीत, आता सुरू कर. म्हणजे इथं प्रारंभ झाला, आता सुरू कर. आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे आता इथं आता शब्द कधी आलाय सांगा बरं. आता कधी म्हणे, हे सगळं आता मी एवढ्या ओव्या लिहिल्यात, आता तुम्ही काय करा, आता मी एवढं सगळं जे लेखन केलंय ना, ह्याच्यावर तुम्ही आता प्रसन्न व्हा. म्हणजे इथं आता शब्द कधी आहे, आता म्हणजे आता नंतर. मी एवढं लिहिलंय, आता म्हणजे नंतर, याच्या पुढे. बरोबर आहे ना. म्हणजे अशा वेळेस सुद्धा आता शब्द वापरतात ना. तुकाराम महाराजांनी आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी म्हणजे काय, ठीक आहे मागचं आयुष्य गेलंय कसं का, जाऊ द्यात आता, पण आता तरी, आता तुम्ही चांगलं वागा. थोडक्यामध्ये केलेल्या कार्याचा पश्चाताप तरी आपल्याला झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती चूक सुधारली पाहिजे. तिने ते ऐकलं सगळं. तिने सांगितलं, त्वमेव मे गुरुर्ब्रह्म त्वम माता त्वम पिता असि मे. गुरुजी महाराज तुम्हीच आता आम्हाला, आई वडील सगळे तुम्हीच आहेत, मी फार पातक केलेत, मला नरकामध्ये जायचं नाही, कृपा करा आणि मला इथून या नरकापासून बाजूला काढा. तिचे ते सगळे वचन ऐकल्यानंतर मग मात्र त्या कथाकारांनी सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुझी खूप तळमळ आहे ना, ठीक आहे, मी ना तुला नरकामध्ये जाणार नाही असं एक साधन सांगतो. ठीक आहे म्हणे, तू आता थोडीच कथा ऐकलीस, तू एक काम कर, ही सगळी कथा ऐक. योगायोगानं असंही झालं असेल, ती चंचूला आजच आली असेल तिथं रस्त्याने, आणि मग सुरुवात झाली होती ना, मग महाराजांनी सांगितलं 7 दिवस ऐक, आता जाऊ दे. म्हणजे असं ह्याच्यात नाहीये की पहिलाच दिवस होता. मी एक सांगतोय, 7 दिवस तू पूर्ण कथा ऐक. तिने भगवान शिवशंकरांची दिव्य अशी ती कथा 7 दिवस ऐकली. आणि मग म्हणतात की ऐकल्यानंतर तिचं सगळं चित्त शुद्ध झालं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर ज्या वेळेस, असं तो भागवतातले शब्द आहेत बरं, आपल्या शिवपुराणातले, तिचं मरण कसं झालं बघा बरं. समुत्ससर्ज देहम स्वम अनायासेन चंचुला. एक विशेषण दिलंय, अनायासेन. ती कशी मेली म्हणे, प्रयत्न न करता मेली. प्रयत्न न करता म्हणजे तिला कष्टच झाले नाहीत प्राण जाताना. काही काही असे आहेत बघा, ते म्हणतात देवा आता ने मला, पण हे त्रास नको बाबा आता. पण देव म्हणतो तुमचे कर्मच असे आहेत की तेवढे त्रास भोगल्याशिवाय मी पण नेणार नाही. आमच्या बेलगावची घटना आहे. तिथे एक आजी राहतात, जवळपास 90 वय आहे. दररोज देवाकडे प्रार्थना करतात की मला लवकर घेऊन जा, मला या वेदना भगवत नाहीत. पण
अजून म्हणजे तिला त्रास सुरू होऊन जवळपास 15-20 वर्ष झालेत, पण अजून देवाने तिचं हे केलं नाही, प्राण घेतला नाही. का? अनायासेन मरणम, सहज मरण होण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. म्हणून शरीराला त्रास सुरू होण्याच्या आधीच गेलेलं बरं. म्हणजे मुद्दाहून जाऊ नका बरं तुम्ही, नाहीतर अमुक वर्षानंतर त्रास सुरू होतातच, मग चला. मग ते सगळं काय, सुदर्शन महाराजांनी कथेत सांगितलं होतं. तसं करू नका. सांगायचा हेतू काय की त्या चंचुलेने शिवपुराणाच्या प्रभावाने मृत्यूसमयी तिला तिच्या देहाला यातना झाल्या नाहीत. सहज तिने तिच्या प्राणाचा त्याग केला. कथेच्या त्या प्रभावाने कैलास पर्वतावर गेली, पार्वतीची मैत्रिणी झाली असं वर्णन आहे. बघा, आनंदाने पार्वती सोबत राहू लागले. एके दिवशी अतिशय दुःखी जाऊन बसले. त्या पार्वतीने विचारलं, काय झालं तुला, इथं काय कमी पडतंय का? म्हणे काही नाही. आमच्या पतीने काही बोलले का, महादेवांनी काही रागवलं का? म्हणे नाही. मग आज काय तुला महादेवांच्या गळ्यातला साप बघून तुला भीती वाटली का? म्हणे नाही. मग ते अचानक ते तिसरा डोळा काही उघडला असं काही झालं का? म्हणे ते नाही झालं. मग काय ते महादेवांचं वाहन बैल आहे, त्यांनी तुला काही केलं का? त्यांनी नाही केलं. मग तुला काही तर कैलास पर्वतावर काही एसी खोल्या कमी पडल्या का? म्हणे तसंही नाही. अगं मग काहीच झालं नाही, एवढं तोंड पाडून का बसलीस? काय सांगावं? म्हणे खरं सांगू का? म्हणे सांग. काय, मी अतिशय पापी होते. मी 7 दिवस शिवपुराण ऐकलं, माझा उद्धार झाला, मी तुझी मैत्रीण झाली. म्हणे बरं, चांगलं झालं ना. तसं नाही, काय माझ्या पतीने सुद्धा माझ्यासारखीच पाप केली होती. म्हणे बरं, पण मी कथा ऐकू शकले, पण त्यांना कथा ऐकण्यासाठी मिळाली नाही. आणि मी तर ऐकलं होतं की असं पाप केल्यानंतर भयानक यातना आहेत. मग तुम्ही कृपा करा आणि मला एक सांगा की माझा पती सध्या कुठे आहे? बघा बरं, एवढा दुराचारी, एवढ्या पत्नीला मारणारा, पण त्याच्याविषयी सुद्धा त्या पत्नीची, त्या चंचुलेची भावना कशी आहे बघा. तिने कधीही असं डोंगरावरून कुणाला ढकलून दिलं नाही. म्हणून म्हणलं मी, इथले श्रोते फार हुशार, जास्त सांगावंच लागत नाही. थोडं ऐक, सांगितलं की पुढचं लगेच. सांगा माझा पती कुठे आहे? त्याने फार पातक केले, त्याचा उद्धार कसा होईल? मग पार्वतीने सांगितलं, काय सांगावं? म्हणे ऐक, तुझा कुठं आहे पती? असं असं पिशाच झालेलं आहे. असं आहे? म्हणे हो. बरं, मग त्याचं काही हे नाहीये, इलाज नाहीये? म्हणे आहे. म्हणे काय? काहीतरी करा आणि त्याला माझ्यासोबत वर कैलास पर्वतावर आणा. मग म्हणतात पार्वतीने एक गंधर्वराज तुंबुरूला बोलवलं आणि त्या बिंदुकाकडे पाठवलं. तिथं तुम्ही जा, तिथं असा असा पिशाच फिरतोय आणि तिथं जाऊन तुम्ही भगवान शिवशंकरांच्या कथा सांगा 7 दिवस सप्ताह पद्धतीनं. पार्वतीने त्या बिंदुकाला तिथं पाठवलं आणि ते आपल्या गंधर्वांना, तुंबुरूंना, ते तिथं गेले, त्यांनी तिथं कथा सांगितली आणि मग त्याच्यानंतर त्या कथेच्या श्रवणाने त्याला साक्षात भगवान शिवशंकरांसारखं रूप प्राप्त झालं आणि मग तो एकदम त्या कैलास पर्वतावर येऊन साक्षात शिवशंकरांसोबत राहू लागला. आपल्या पत्नीला भेटले, त्याने सांगितलं की माझ्या पत्नीमुळे माझा उद्धार झाला.
त्या चंचुलेने सांगितलं, पत्नीमुळे नाही म्हणे, मी सुद्धा तुमच्यासारखीच होते, शिवपुराणाच्या श्रवणाने तुमचा उद्धार झाला. असं वर्णन आहे बघा. जेव्हा तो गेला ना वर कैलास पर्वतावर, महात्म्यातलं तुम्हाला श्लोक सांगतो, अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 57. सुसत्कृतो महेशेन पार्वत्याचस बिंदुगहा स्वगणश्च कृतप्रीत्या सा भवत गिरिजा सखी. काय वर्णन आहे? सुसत्कृतः महेशेन, म्हणजे तो जेव्हा वर गेला ना, तर साक्षात, म्हणजे एका आजच्या भाषेत सांगायचं जर झालं तर शाल श्रीफळ एखाद्या साध्या माणसानं दिलं नाही म्हणे. मग काय सांगावं म्हणे? सुसत्कृतः महेशेन, म्हणे साक्षात भगवान शिवशंकर त्याच्या स्वागताला उभे टाकले आणि आल्या आल्या, अरे तू माझी कथा ऐकून आलायस, हे बघ तुझा हार सत्कार घालून त्याचं हे केलं. नुसतं महादेव नाही, पार्वत्याचस बिंदुगहा, पार्वती माता पण आल्या. ते पहिल्यांदा आल्या नाहीत म्हणे पार्वती, ते विचार केला नाही हा पापी होता, जाऊ द्या. महादेव म्हणाले, तुला कळत नाही, माझी कथा ऐकून आला, ये लवकर. तुला काय साधा वाटला का हा माणूस? म्हणे देवा, अहो यांनी फार पातक केले तो. नाही म्हणे, अजिबात नाही, पातक वगैरे काही नाही, मी याच्यावर प्रसन्न नाही. यांनी कथा ऐकली. म्हणजे कसं आहे, महादेव म्हणजे एवढ्या लवकर संतुष्ट होणारे आहेत आणि एवढं लवकर म्हणजे अशा इतक्या कथा आहेत, म्हणून आता कुठल्या कुठल्या असुरांना मारलं त्याच्यामध्ये येणार आहे, वर मागितला की द्यायचा, त्या वराचा प्रभाव काय होईल नाही. एवढे म्हणून तर शिव भोळा चक्रवर्ती संतांनी म्हणलेलं आहे ना, हे भोळ्या शंकरा म्हणतात. मी तर असं ऐकलंय की एक चोर मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी गेला. बघा, चोरी करायची, एवढंच कशाला, मग काय चोरायचं? म्हणजे चोरण्यासाठी काहीच दिसलं नाही. ते वर ते महादेवाला अभिषेक घालण्यासाठी एक पात्र असतं ना, तर ते नेमकं त्या मंदिरात सोन्याचं होतं. ते चोरायचं. बरं, हातालाच येत नव्हता तो तांब्या. मग आता एक काम करावं, खुर्ची बघितली, आता इथं एवढ्या खुर्च्या आहेत पण आता तिथं नव्हत्या ना. मग स्टूल आहे का बघितलं, इकडं तिकडं बघितलं. बरं, लोकांना मागावं तर काय म्हणणार, मला मंदिरातला तांब्या चोरायचा, हाताला येत नाही, खुर्ची द्या. जमेल का? नाही जमणार. आता काय करावं? त्याने असा विचार केला, ठीक आहे खुर्ची नाहीये ना, पण महादेवांची पिंडीचा आकार कसा आहे? म्हणजे असं आहे करून उंच आहे. मग एक काम करू, त्या पिंडीवर पाय चपली सहित त्याने पाय दिला. कशासाठी? त्या पिंडीवर चढला, त्याच्यातून त्याने ते तांब्या चोरला आणि जाताना महादेव प्रसन्न झाले. म्हणजे चोराने विचार केला, देव कस काय प्रसन्न झाले? म्हणजे देवा काय इथं तुम्ही? महादेवांनी सांगितलं, काय सांगावं म्हणे, इतर लोक मला बेल, फुलं, एक लोटा जल असं काहीतरी थोडं थोडं वाहतात म्हणे, अरे तू तर चपली सहित सर्वस्वच मला अर्पण केलंस म्हणून मी प्रसन्न झालो म्हणे. एवढे भोले शंकर. म्हणे बिंदुगा, नाही तू कथा ऐकली ना, आजपासून माझ्या गणांमध्ये प्रमुख तू. बघा काय ताकद असेल. म्हणे बर. हे शिवपुराण त्यांनी ऐकलं आणि मुक्त झाला असं वर्णन आहे. य इदम, बघा हे चरित्र जो कोणी ऐकेल, य इदम शृणुयाद भक्त्या कीर्तयद्वा समाहितः सभुक्त्वा विपुलान भोगान अंते मुक्तिम अवाप्नुयात. जो कोणी हे चंचुला आणि बिंदुगाची कथा ऐकेल त्याला या इहलोकामध्ये सुद्धा चांगले भोग मिळतील आणि परलोकामध्ये तो माझ्या पदाला प्राप्त होईल. सुंदर अशा प्रकारे हे चंचुलाचं आणि त्या बिंदुगाचं आख्यान सांगितलं.
म्हणे खरंच हो. आता हे लक्षात ठेवा बरं, कोणी कोणाला सांगितलं तरी आज फक्त एकच जोडी बाहेर आली, सूत शौनक. उद्या तर भयंकर जोड्या आहेत. हा, आता ते नंदिकेश्वर येणार आहेत, सनत कुमार येणार आहेत, व्यास येणार आहेत. त्याच्यामुळे जोड्या लक्षात ठेवा, नाहीतर सगळं चालू आहे. नेमकं कोण कोणाला सांगितलं? कोण कोणाला सांगितलं? म्हणे महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं. सगळ्यात सोपं उत्तर. हा तसं नाही. मग मात्र हे सगळं ऐकल्यानंतर फार सुंदर एक प्रश्न विचारलाय शौनकांनी. सूत सूत महाप्राज्ञ व्यास शिष्य नमोस्तुते धन्यस्त्वं शैववर्योसी वर्णनीय महद्गुणः. म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितलं, पण आता आम्हाला अजून एक ऐकायचंय. म्हणजे काय ऐकायचंय? श्रीमद शिवापुराणस्य श्रवणस्य विधिं वद. म्हणे कथा ऐकावी कशी ते सांगा. वस्तुतः मी जेव्हा भागवत केलं होतं मागे, त्यावेळेस बरेच मी श्रवणाचे नियम सांगितले होते. कशी ऐकावी, त्याच्यामध्ये आयोजकांनी काय करावं थोडं शिवपुराणामध्ये विशेष आहे म्हणून सांगतो. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं दैवज्ञांच समाहूय. म्हणे एखाद्या चांगल्या ज्योतिषांना किंवा पंडितांना बोलवून एक चांगली अशी तारीख काढावी कथेची. मला वाटते आपण जी तारीख काढली आहे याच्यापेक्षा भारी तिथे काही मला नाही वाटत असेल आता. श्रावण शुद्ध प्रतिपदा. श्रावण महिन्यामध्ये साक्षात आपल्याला इथून उज्जैन तरी असं किती लांब आहे. मग इथून महादेवांना इथं येण्यासाठी वेळ आहे का? नाही. असं मी तर असं म्हणेन, आपल्याकडे असं वर्णन आहे ना, यत्र भागवती वार्ता. ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे, भागवत चालू आहे, त्या ठिकाणी कोण कोण येतं? म्हणे भक्ती ज्ञान वैराग्य येतात. श्रीरामचरितोच्चारे वायुसूनो समागमः. जिथं रामकथा चालू आहे त्या ठिकाणी हनुमंत येतात. महाभारत संश्रावे ह्यश्वत्थामागमस्तथा. ज्या ठिकाणी महाभारत कथा चालू आहे त्या ठिकाणी अश्वत्थाम्याचं आगमन असतं. मी पुढे जाऊन सांगतो, ज्या ठिकाणी शिवपुराण चालू असेल त्या ठिकाणी सुद्धा भगवान शिवशंकर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आलेलेच असतात. फक्त आता आपल्याला त्या दिव्य दृष्टीने बघायचं आहे. मला सांगा, अर्जुनाला सुद्धा भगवंताचं विश्वरूप दर्शन चर्मचक्षुनी झालं का? त्यांनी रूप दाखवलं, अर्जुनाने सांगितलं मला काहीच दिसत नाही. मग भगवंतांनी काय केलं? दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. 11व्या अध्यायात वर्णन आहे. दिव्यं ददामि ते चक्षु. अर्जुना आता या दृष्टीनं बघ, मी तुला दिसेल. तसं चर्मचक्षुनी आपल्याला कथा मंडपामध्ये जरी महादेव दिसत नसतील, परंतु ज्ञानरूपी चक्षुने जर आपण बघितलं तर आपल्याला सुद्धा भगवान शिवशंकर 7 दिवसामध्ये दिसतीलच दिसतील. इथं नाही दिसले तर रात्री स्वप्नात तरी येतील. त्रिशूळ घेऊन नाही, आशीर्वाद देण्यासाठी. नाहीतर तुम्ही म्हणाल महादेवांकडे आधीच काही चांगलं आहे का? साप, त्रिशूळ, डोळे उघडले तर अग्नीच. तसं नाही. मग काय करावं? आम्हाला नियम सांगा. ठीक आहे, आमच्या मनात पक्क बसलंय की आम्हाला शिवपुराणाचं महात्म्य कळालंय, पण ते कसं करावं, काय करावं ते सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. पहिला नियम दैवज्ञांच समाहूय. म्हणे चांगल्या एखाद्या पंडितांना बोलवून चांगली तारीख काढा. म्हणे बर. तारीख काढल्यानंतर काय करावी? म्हणे मग पत्रिका छापाव्यात. म्हणे बर. पुढे वार्ता प्रेषा प्रयत्नेन.
हे प्रत्येकांना जेवढं होईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. नाहीच झालं तर व्हॉट्सअपवर पाठवून द्याव्यात. कारण आता प्रत्येकाच्या घरी जाऊन देणं म्हणजे सध्या अवघड झाले, कारण संख्या खूप वाढलेली आहे. आणि एवढ्या सगळ्यांच्या घरी जाऊन पुन्हा नियोजन जे आयोजन करतात त्यांना बरंच बघावं लागतं ना दुसरं पण. हे सगळं बघत हे सगळं इकडचं बघायचं का ते पत्रिकाच वाटत बसायचे आता. म्हणे नाही, म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवा असं शिवपुराणात नाहीये बरं. वार्ता प्रेष्या प्रयत्नेनं, कुठल्या का होना प्रयत्नाने तुम्ही बातमी सगळ्यांकडे पोहोचवा. मग अहो पत्रिका कशी छापावी ते दिलंय. पत्रिका कशी छापावी, वार्ता प्रेष्या प्रयत्नेनं. बघा बरं, पत्रिकेचं पण नियम दिलाय, भविष्यती कथा शैवी आगंतव्यम शुभाशुभी. म्हणे तुम्ही आगंतव्य म्हणजे आग्रहाने आमंत्रण द्या, या 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 कथेला या. म्हणे बर. त्याच्यानंतर म्हणे मग कथा ठीक आहे, आता कथा करतोय, म्हणे कथा कुठं ठेवायची हे एकदा स्थान निवडा. कसं असं वर्णन आहे की तीर्थक्षेत्रापेक्षा भगवान शिवशंकरांच्या मंदिराच्या बाजूला किंवा मंदिराच्या प्रांगणामध्ये कथा केली त्याचं थोडं जास्त पुण्य आहे. पण कमीत कमी थोडा तरी समाज जमेल, आल्यानंतर त्या लोकांना बसण्याची व्यवस्था व्हावी. कसं आहे तुम्हाला सांगतो, ह्या कथेची शक्तीच अशी आहे की लोक आपोआप येतात. काय असतं म्हणजे त्या ग्रंथांमध्ये त्या कथेंमध्ये एवढं सामर्थ्य असतं की भगवान स्वतः त्यांना तिकडे आणतात. मग आल्यानंतर लोकांना बसायला जागा पाहिजे की नाही, का लोकांनी असं लांब उभा टाकून कथा ऐकावी का. मग होईल तेवढं एक चांगला थोडा मोठा मंडप बघा. म्हणे मंडप टाकल्यानंतर म्हणे मग छान आता इथल्यासारखं खुर्च्या टाका बसण्यासाठी. त्यानंतर छोटासा मध्ये ब्रेक पण द्या. जर संख्या खूपच वाढली तर ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली मांडी घालून पण बसा, असं हे ह्याच्यात सांगितलंय बरं. बर, मग कथा ठेवली ना, आता हे मंडप कसा करावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ते केळीचे खांब वगैरे लावावेत, शुभ आपल्याला वाटावा असं करावं. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी सांगितलंय, कथाकाराचं मुख कोणीकडे असावं. म्हणे उत्तरेकडे बघा. उदंग मुखो भवेद वक्ता. योगायोग कसे आहेत बघा, इथं सगळंच लागू होतंय आपल्याला. वक्त्याचं तोंड कोणीकडे आहे की नाही, उत्तरेकडे. उदंग मुखो भवेद वक्ता. बर, चांगल्या यांना बोलवावं कथाकार जे आहेत तसे. मी आता ते मागच्या वेळेस मी तुम्हाला वक्त्याचे 14 लक्षणं सांगितले होते, बरोबर आहे ना. मग 14 लक्षणं सांगितलेत म्हणल्यावर आता ते परत सांगायची गरज नाही. चांगल्या जो काही जाणकार आहे, वैदिक विद्वान विप्रा, त्यांना बोलवावं, कथा करावी. कथेमध्ये एक मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कथा सुरू करताना असं वर्णन आहे, गणनाथम प्रपूजयेत. गणपतीची पहिल्यांदा पूजा करावी. म्हणून आपण आज सकाळी आपण खाली देवता स्थापन केल्या, त्या ठिकाणी गणपतीची स्थापन केली. त्याच्यानंतर तिथं आपण पूजा केली आणि मग पारायण सुरू केलं. ज्यांना कोणाला पारायण पण ऐकायचं असेल, पारायण मूळ संहिता ज्याला श्रवण करायचे असेल, त्यांनी बरोबर 9 वाजता त्या खालून तिसरी जे खोली आहे ना तिथं मांडलेलं आहे, तिथं तुम्ही ऐकायला येऊ शकता. काय शिवपुराणामध्ये आपण कोटी रुद्र संहितेचं पारायण करतोय, त्यामुळं त्याचे अध्याय 42-43 जास्त वेळ त्याचं हे नाहीये. म्हणून दररोज फक्त 1 तास लागतो त्याला. जसं भागवत आपण पूर्ण वाचत होतो, पण शिवपुराणाची कोटी रुद्र संहिता वाचन करत असल्यामुळं सकाळी 9 ते 10
आपण तिथं संहिता वाचन करतो. मग आपण मी हे का सांगतोय, पहिल्यांदा सांगितले गणनाथम प्रपूजयेत. गणपतीची आपण पूजा सुरू केली, पहिल्यांदा एक तिथं समोर सुपारी मांडतो का, ती जी सुपारी आहे ती गणपतीचं प्रतीक आहे. आपण कथा सुरू करतो, पहिल्यांदा कुठून आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आहे की नाही, गणेश पूजन करावं. बर, त्याच्यानंतर सांगितलं, आता बघा बरं, श्लोक क्रमांक 41 ते 48 6वा अध्याय, म्हणजे कथेमध्ये कसं बसावं. पहिल्यांदा सांगितलंय, तांबूलम भक्षयंतो ये शृण्वन्ति माम कथा नराहा, म्हणे खात खात कथा ऐकू नये. तांबूल इथं एक प्रतीकाने दिलेलं आहे, काहीच खाऊ नये. इथं तांबूल म्हणजे मला तरी असं वाटतंय तंबाखू चुना ह्याच्याने आला असेल, पान विडे सुपाऱ्या. नाही नाही, ते तर झालं, त्याच्यामध्ये ते सुपारी सुद्धा आपण ग्राह्य करूत, कारण आता विडे खाणारे कमी आहेत. म्हणजे ठीक आहे. अजून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, अनातुरा शयानाये, पाय पसरून झोपत झोपत ऐकू नका. बर, त्याच्यानंतर बघा बरं, कथा चालू असताना मी इथलं सांगतोय बरं, हे ऐकून पुन्हा म्हणायचं नाही महाराज असं कसं म्हणणार. इथलं वर्णन सांगतोय, कथायाम वर्तमानायाम दुर्वादम ये वदंती भुक्त्वा ते नरकान घोरान भवंती गर्दभास्ततः. बरं जाऊ द्या, गर्दभ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हा, गर्दभ म्हणजे गाढव. त्यांनी सांगितलंय, कथा चालू असताना जर विनाकारण जर गप्पा मारत बसल्या तर म्हणे पुढचा जन्म गाढवाचा. बघा आता कुणाकुणाला गाढव व्हायचे. नाही नाही, तुम्ही कामाचं बोलताय ना जे कामाचं बोलताय त्यांना नाही, जे विनाकारण. हा, विनाकारण म्हणजे कसं, बघा 7:58 झालेत, अजून काही संपायचं दिसत नाही बाबा, काय की काय नाही की बर, बोलतात ते गाढव होतात. हे सगळं दिलं बरं, डुकरासहित दिलंय. ह्याच्यात सांगू का कोण डुक्कर होत? बघा, कदाचिन नापि शृण्वन्ति कथामेतां सुपावनीं भुक्त्वा ते नरकान घोरान भवन्ति वनसूकराः. डुक्कर सुद्धा 2 प्रकारचे म्हणे, एक वनात राहणारे आणि एक गावागावानं फिरणारे, गल्ली गल्लीमध्ये फिरतात ना. मग आता बघा, कोणाला वनातलं डुक्कर व्हायचंय आणि कोणाला गावातलं डुक्कर व्हायचंय. म्हणजे जे कधीच कथा ऐकत नाहीत ते वनातले डुक्कर, आणि कथायाम कीर्तमानायाम विघ्नं कुर्वन्ति ये खलाहा कोट्यब्दम नरकान भुक्त्वा भवन्ति ग्रामसूकराः. म्हणजे कथा चालू असताना चालू कथेमध्ये जर विनाकारण विघ्न आणलं तर त्यांनी सांगितलंय, म्हणे एकदम मेल्या मेल्या डुक्कर होत नाही गावातला, मग पहिल्यांदा कोट्यब्दम नरकान भुक्त्वा, म्हणजे कोटी वर्ष पहिल्यांदा नरकात राहतो मग गावातलं डुक्कर होतो. ये निंदन्ति च वक्तारं कथांचे माम सुपावनीं भवन्ति शुनका भुक्त्वा दुःखं जन्मशतं हि. शुनक म्हणजे कुत्र. आता कुत्र कोण होतं? म्हणे जे वक्त्याची निंदा करतील. हा, ये निंदन्तीच्या वक्तारम म्हणे ते होणार कुत्रे. किती प्राणी झाले बघा, गाढव झाले, डुकर झाले, कुत्रे झाले. म्हणून हे सगळं पहिल्या दिवशी सांगतोय की हे असे असे नियम आहेत. बर, मग काय खाऊ नये, काय खावं? मी आधी सांगितलं होतं, सात्विक राजस तामस 3 प्रकारचे अन्न. सात्विक अन्न खावं, कमीत कमी 7 दिवस तरी लसूण कांदा खाऊ नये. बरेच जण विचारतात, आमच्या गावाकडे कथा चालू असतानाच आमचे तबला वादक एक होते. त्या तबला वादकांनी कथेतच विचारलं, ओ महाराज कांदा न खायला काय होतं हो तुम्हाला, काय त्रास आहे? म्हणे आम्ही कांदा खातो. कथेत विचारलं. मी म्हणलं, अहो
मग त्याला सांगितलं बा कांद्याची निर्मिती कशी आहे. कांद्याच्या उत्पत्तीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अशी एक कथा आहे की ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, ते अमृत देवतांना मिळालं, त्या पंक्तीमध्ये राहू येऊन बसलेला होता, भगवंतांनी त्याचा शिरच्छेद केला, ते रक्त त्या वनस्पतीवर पडलं, तिथून ती कांद्याची निर्मिती आहे, म्हणून ते खाऊ नये असं पण वर्णन आहे. कमीत कमी 7 दिवस तरी कांदा खाऊ नका असे नियम सांगितले. म्हणे बर, मग कांदा खाऊ नका तर मग काय काय जेवायचं. त्याने पहिल्यांदा सांगितलं घृतपानम, तुपावर राहा. मग म्हणलं तुपावर जर राहायचं म्हणलं तर आज एवढी संख्या आहे, त्याच्यातली अर्धी कट. 7 दिवस कथेचे हे नियम म्हणल्यावर मग काय तुपावर नाही. मग पुढे पयःपानम, दूध प्या 7 दिवस. म्हणे जमत नाही. फलाहारेण वा, म्हणे जमत नाही. म्हणले मग एक भुक्तम, नाही एक वेळेस जेवा. म्हणे ते पण जमत नाही. आता भाग ह्याच्यातला श्लोक सांगतो 9वा, भोजनम सुकरम म्हणणे. म्हणले पंचपक्वान्नाचं जेवा, फक्त कथा ऐकताना झोपू नका म्हणजे झालं, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणले किती खा, काय कुठले कुठले धान्य खाऊ नयेत. वार्ताकमच कलिंदंच चिच्चिंड मूलकं तथा कुष्मांडम, काय काय सांगितलेत, हे पदार्थ वर्ज्य आहेत. वांग आता ह्याच्यात दिलंय बघा, वांग पण खाऊ नये बरं. बरेच जण सप्त्यामध्ये वांग्याची भाजी करतात. ते काय असतं म्हणे, वांग्याची जी बी असते ना ती जीर्ण व्हायला वेळ लागतो म्हणे. ते पुढच्या दिवशी कथा श्रवण करण्यासाठी थोडं त्याच्यातलं काहीतरी पातक येतं असं वर्णन आहे, पुराणात आहे. इथलं सांगतो वांगे खाऊ नये. त्याच्यानंतर सात्विक अन्नाचा आहार हे करावा. आता ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये स्वाहाकार करायचा असेल तर स्वाहाकार आपण दशमस्कंधाचा स्वाहाकार सांगितलाय. आता शिवपुराण चालू आहे, जर स्वाहाकार करावाच वाटला तर म्हणे मग कुठल्या ह्याचा स्कंधाचा, कुठल्या संहितेचा स्वाहाकार करावा. तर त्यांनी सांगितलं रुद्रसंहितया होमहा प्रतिश्लोकेन वामुने. म्हणजे शिवपुराणातील जी रुद्रसंहिता आहे त्या रुद्रसंहितेतील प्रत्येक श्लोकाने हवन करावं. बर, हे सगळे नियम पाळून जर आपण कथा केली तर निश्चितच आपल्याला ते जे परमपद सांगितलेलं आहे त्या पदापर्यंत जाता येतं. हे सगळं वर्णन त्यांनी ऐकलं. कोणी? शौनकांनी. त्यांना फार आनंद झाला. म्हणे गुरुजी किती किती श्लोकांचं आहे? म्हणे 24,000 श्लोकांचं आहे. म्हणे असं? म्हणे हो. बरं ते आम्हाला विद्येश्वर संहिता आहे, तुम्ही पहिल्यांदा आहे असं म्हणाला होतात. म्हणे हो. मग त्या विद्येश्वर संहितेमध्ये नेमक्या भगवंतांच्या काय काय कथा आहेत ते सांगा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा का हो? म्हणे आम्ही तर असं ऐकलेलं आहे की सगळ्या देवतांची पूजा ही मूर्ती रूपात असते. सगळ्या देवता मूर्ती रूपाने पूजा आहे, पण महादेवांचीच लिंग रूपात पूजा का? मग तो लिंगाचा आकार केवढा असावा? त्याच्यानंतर म्हणे मग महादेवांना भस्म आवडतं? म्हणे हो. रुद्राक्ष आवडतं? म्हणे हो. त्याच्यानंतर बिल्व आवडतं? म्हणे हो. मग आम्हाला त्यांचं महात्म्य सांगा. मग सूतांनी सांगितलं म्हणे बाबा ते बिल्वाचं महात्म्य, भस्माचं महात्म्य, त्याच्यानंतर ते रुद्राक्षाचं महात्म्य, तो रुद्राक्ष केवढा असावा, त्याचा आकार केवढा असावा, त्याच्यानंतर महादेव पहिल्यांदा रिंग रूपात कसे आले, महादेवांचे वेगवेगळे अवतार, महादेव सगळ्या देवतांची मूर्ती रूपानं, महादेवाची लिंग रूपानं पूजा का होते, म्हणजे त्याचे फार मोठ्या मोठ्या कथा आहेत रे. म्हणे आज तर आता 8 वाजून गेलेत, त्या कथा आज काही होत नाहीत म्हणे. पण या सगळ्या कथा, हे जे काही शिव आपलं हे आहे भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, विद्येश्वर संहितेतला सगळा कथा भाग म्हणे मी तुम्हाला उद्याच्या सत्रात सांगतो. आजची कथा आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या मात्र कथा आपण जो मधला ब्रेक घेतो त्यावेळेस
विष्णू सहस्त्रनाम म्हणलं तरी चालेल, भगवान विष्णू रागावणार नाहीत किंवा शंकर पण रागावणार नाहीत. शिवपुराणामध्ये विष्णू पुराण का, आपलं सहस्त्रनाम का? आपण बघितलं शंकर आणि विष्णू, आहो शिवस्य हृदयम विष्णू असं वर्णन आहे. विष्णूश्च हृदयम शिवहा, साक्षात भगवान शंकरांचं हृदय म्हणजे विष्णू आहेत. त्याच्यामुळे मला सांगा, शिवपुराणामध्ये जर मधल्या 15-20 मिनिटामध्ये विष्णूंचे 1000 नावं होत असतील तर शंकरांना किती आनंद होईल. त्याच्यामुळं आधीसारखं आपण यावेळेस सुद्धा मधल्या वेळेमध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणूयात. उद्या आपल्याला हे इत्यादी मी जे काही सांगितले तो कथाभाग पाहायचा आहे. ज्यांना पारायण श्रवण करायचं त्यांनी 9 वाजता यायचं. यानंतर आपलं रामाचं पद होईल आणि त्यानंतर गुरुजी आरती वगैरे करतील. आजची कथा आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. गो माता की जय. बोला श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र सोपा. भवडोही संसार हा, भवडोही संसार हा, क्षणैक आपण सावध रहा. क्षणैक आपण सावध राहा. भवडोही संसार हा, भवडोही संसार हा, क्षणैक आपण सावध रहा. क्षणिक आपण सादर राहा. घालील का छापा, घालील का छापा, घालील का छापा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र सोपा. उठता बसता कार्य हे करिता, कार्य करिता, वदनी राम नाम घेता. नाम घेता, उठता बसता कार्य हे करिता, बसता कार्य करिता. वदनी राम नाम घेता. राम घेता, खर्च लागतो का, खर्च लागतो का, खर्च लागतो का, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र सोपा. महापातकी वाल्या कोळी, महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. उलटाना मे पापे जाळी. महापातकी वाल्या कोळी, महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. उलटाना मे पापे जाळी. वाजविला डंका, वाजविला डंका, वाजविला डंका, किती मंत्र हा सोपा. श्रीराम
शिव विष प्याला सदाशिव धीर झाला दाहतयाचा शीतल झाला तयाचा शीतल झाला सदा शिव विष प्याला सदाशिव धीर झाला दाहतयाचा शीतल झाला तयाचा शीतल झाला करिता राम जपा करिता राम जपा करिता राम जपा किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र चोर हि लुटतील सर्व हि काही लुटतील सर्व काही नामस्मरण हृदयी राही नामस्मरण हृदयी राही चोर हि लुटतील सर्व हि काही चोरही लुटतील सर्व काही नामस्मरण हृदयी राही नामस्मरण हृदयी राही नाही भय धोका नाही भय धोका नाही भय धोका किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा चैतन्य सांगती लोका चैतन्य सांगती लोका घालवू नका वेळ फुका घालवू नका वेळ फुका चैतन्य सांगती लोका चैतन्य सांगती लोका घालवू नका वेळ फुका घालवू नका वेळ फुका पुन्हा नाही मोका पुन्हा नाही मोका पुन्हा नाही मोका किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा बोला श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा बोला श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र सोपा 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 किती मंत्र Hare
महिमा